रुपाली त्या काय काय घेतलं बा आता लग्नासाठी मला दाखव ना. त्या जे घेतलं तेच नाही घेतलं. कोणत्या घेतलं नाही का आता सामान. मग जे जे लागते ते घेईन ना मी. साड्या मेकअपचं सामान हे घेतलं बा सगळं. एक बॅग घेतली मोठी सगळ्या साड्या नेण्यासाठी. बाकी काही नाही घेतलं बा रुपाली मी रश्मी. हो का एवढं मोठं सामान घेतलं का त्या. किती रुपये लागले तुला रुपाली एवढं सगळं सामान घ्यायसाठी. हां सगळंच घेतलं. आता वहिनी होत्या का सोबत तर वहिनीला माहीतच होतं काय काय घ्यायला लागते म्हणून. कारण वहिनीनं वहिनीच्या वेळेस सगळं घेतलं होतं म्हणते. तर त्यातलं तर वहिनीचं काही काही सामान कोरसही पडलं. मला म्हणे त्या तुम्ही घेऊन घ्या म्हणे हे. म्हटलं नाही वहिनीचं तुम्ही घेतलं आहे ना तुमचं सामान तुम्ही ठेवा म्हटलं. मी माझं सामान वेगळं घेतो पण मला काय काय घ्यायला लागते सांगा म्हटलं. तर मग वहिनीनं जसं जसं सांगितलं तसं तसंच मी सगळं सामान घेऊन घेतलं. मग मला तर माहीतच नाही बिचारी रुपाली काय काय सामान घ्यायला लागते आणि काय काय नाही तर. हां मला असं वाटलं का असंच थोडंसं 2-4 साड्या न्यायला लागत असं घरच्या. मला माहीतच नाही. माझी वहिनी काही सांगत नाही बिचारी. विचारलं तर काय करू आता सांग बरं रश्मी. त्याच्यासाठी आपण आपल्या वहिनीसोबत कधी पहिले चांगलं वागायला लागते. चांगलं वागशील तर वहिनी आपल्यासोबत चांगली वागन. आपल्याला सगळं सांगन आणि त्याच्यानंतर काय तिथं घेऊनही देते. आणि आपला भाऊही पैसे देते आईवडीलही पैसे देते. मग मला तर माझ्या भावाने पैसे दिले होते आणि आईने पैसे दिले होते. बाबा म्हणे देऊन दे म्हणे. तर मला दिले 30-40 हजार रुपये. तुला काय काय पाहिजे तर घेऊन घे म्हणे. एवढे पैसे मला लागलेही नाही. बाकीचे तर माझ्याजवळ शिल्लकच आहे. आता लग्न गिग्नाच्या वेळेस काही कामात पडले म्हणजे देऊन द्यायला लागत नाही काय. हाव ना पाय बरं बिचारे माझ्या घरी काऊन असे आहे काय माहिती लोक. एकही ढंगाचं नाही आहे. मग आई पहिली तशी आईजवळ गेली हो मी काल पैसे मागायसाठी. मग आई अशी वचवचच करते बिचारे. अंगावरच येते. हां हे काय पाहिजे ते काय पाहिजे नवऱ्याच्या घरी घे आणि त्याला माग पैसे एवढं घ्यायसाठी. आणि पहिली तर गेली असतील करून देऊन राहिलो लग्न अशी बोलली बिचारे माझी आई. मी येऊन गेली निघून. बाबा म्हणे तरी देतो म्हणे. माझे बाबा बिबा चांगले आहे बिचारे. भाऊही चांगला आहे वहिनी चांगली आहे. पण माझी वहिनी काही जास्त बोलतच नाही. आपण काही बोलायला गेलं ना ते बोलतच नाही चुपचापच राहते. नाही व बोलत नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे का त्या वहिनीला बोलता नाही येत म्हणून. बोलता येते रुपाली सगळं बोलते ते वहिनी सगळं सांगते. पण ते आईनं ना चुप करून टाकलं त्या वहिनीले. काही बोलूच नाही देत. गरीब घरची आहे असं आहे तसं आहे किती टोमणे मारते व. हां बिचारी गरीब घरची आहे पण एवढं बोलावं काय कोणाले. हां तू यायलाच बोलते बापन. मला तर मन नाही करत रश्मी तुझ्या घरी आले. अरे एखाद्या डाव जर बाहेर भेटून गेली ना गंगा काकू तर आपल्यालाच उलटीसारखे प्रश्न विचारते. हां आणि आपण जर त्याचं उत्तर दिलं तर मग स्वतःच्या अंगावर घेऊन घेते आणि मग कुकडच्या कुकडेच बोलते. म्हणून मी बोलतच नसतो ती आईसोबत आता जास्त. काय करू बिचारे आता तूच सांग. लहानपणीच सुनं काढते आपलं. तू अशी आहे तू तशी आहे आणि आता काय केलं हेच काढते. सांग आता केलं तर केलं. बरं चांगल्या घरचं आहे ना पोरगं. काही असंच आहे काय बरं झालं बिचारे सागर चांगल्या घरचं आहे. नाही तर माझ्या आईने लग्न नाही करून दिलं असतं. मला पहिलंच जा लागलं असतं म्हटलं सागरसोबत. अगं तू लग्न होऊ दे येऊच नको जास्त इथं. ती आईला स्वतःच माया लागते मग. माझी पोरगी येत नाही असं तसं येऊच नको. ती आईला होऊ दे तशीच कडावर. काय करतं मग. आणि त्या वहिनीला सांग 2 गोष्टी. जरा अशा कडकपणा धरा म्हणा वहिनी आता. काय म्हणा त्या आईच्याच मनानं ऐकत बसता म्हणा नुसतं म्हणा. काय हो आता वहिनीला सांगन मी. असं वाटतं बिचारे वहिनी जर उलटी वागली तर आपल्या आईचे आणि बाबाचे हाल होईन मग अजून. आई बरोबर शिक्षा बाबाला भेटन ना मग. असं होईन ना. म्हणून मी काही नाही करत बिचारे. त्या काहीच नाही घेतलं का मग अजून एवढ्या दिवसात. आता लग्न आलं जवळ. हां 1-1.5 महिन्यावर लग्न आहे तुझ्या अजून काही सामान नाही घेतलं काय त्या. नाही बिचारे काहीच नाही घेतलं अजून. काहीच म्हणजे काहीच नाही घेतलं समज तू. हां सांग काय करू आता. कालच मागितले माझ्या आईने मग पैसे. मग म्हटलं आता रुपालीला एकटं घेऊन जातो नाही तर मग हा रुपालीलाच नेतो म्हटलं असं म्हटलं आईले. तर मग आई तर पैशासाठीच किती लावलं तिनं पहिले. पैसा म्हटलं का मग आई की भांडणच करते बिचारे. कोणाले माग घरात असं नाही का मीच मागतो तर कोणीही मागते तर. तरी माझ्या जीव पहिलेच काची पडला होता. म्हटलं मागू का नाही मागू. पण म्हटलं आता लग्नासाठी खरेदी करायला लागते तर मागा तर लागतेच. म्हणून तर म्हटलं आता चल मागून घेतो म्हटलं आईले म्हटलं. तर बिचारे मी आईने केलं मी गलती केली. मग आणि बाबाला चुपचाप बाहेर मागायला लागत होते. तर नाही गलती केली आईच्या समोर मागितलं. म्हटलं आता तरी आई अशी वागणार नाही. बरं रश्मी तू सांग मला आता तुला लाडक्या बहिणीचे तर पैसे येऊन राहिले असं ना 1500 रुपये महिना. मग आता एवढ्या दिवसच्या पैशाचं काय केलं त्या. तुला घरात द्यायला लागते काय पैसे खर्चासाठी. नाही घरात नाही द्यायला लागत मला पैसे. जमा आहे माझे पैसे सगळे. माझ्याजवळ झालेच ना आता 25,000 रुपये आहे माझ्याजवळ पैसे गिशे. पण म्हटलं आता ते पैसे खर्च करू काय. आई बाबाला मागतो म्हटलं बा म्हणून होय. मग कायले मागतं बिचारे. तिथं कोणते तुला सासूरवाडीत गेल्यावर पैसे खर्च करायला लागणार आहे हे. हां तिथं काही कमी आहे का तुझ्या घरी. मग घे ना हेच पैसे घेऊन ये सामान. काही आईले मागत बसतं मागूही नको. आता तुला सांगतो मी 1 रुपया नको मागू त्याईले. अन म्हटलंय ना घे तर नाही पाहिजे म्हणा तुझे पैसे असं मन सरळतो आईले. आणि लग्नात काय काय करते काय काय नाही करून घे. ते बाबा तर सगळं करणारच आहे काही विषय नाही आहे. पण आता तुझ्या जेवढं सामान घ्यायचं आहे तुला ते घेऊन घे. घेऊन जाते ते 20-25 हजारात. हो गड्या असं करू काय व रुपाली. तरी माझ्या हे ध्यानातच नाही आलं असं करावं म्हणून. तसंच करतो आता मी. काय करतो जेवढे पैसे आहेत माझ्याजवळ काय काय घ्यायला लागते काय काय नाही सगळं सामान घेऊन घेतो. पहिले एक यादीच करून घेतो. मग तू माझ्यासोबत चालशील काय रुपाली. आपण 2 जणी जाऊ आणि घेऊन येऊ. मी आता मलाच नेशील काय तू. ने ना त्या वहिनीले 2 जणी नंदा भाऊ जा मस्त तुम्ही फिरायला जा. त्या वहिनीला फिरायला भेटते आहे ना थोडंसं.
आणि तुला फिरायला भेटते दोघी जणीचा. आणि साड्या गिड्या घेऊन ये मस्त कनी 10-15 साड्या आणजो रुपाली. काही स्वस्त आणजो, काही चांगल्या आणजो. आणि काही साड्या तर तिकूनच येते तुले. आता आली असेल ना तुला साडी? आली नाही का आता? गाठीची साडी आली नाही का तुले? नाही गड्या, गाठीची साडी नाही आली मला अजून. गाठीची साडी तुला आली काय रुपाली? हो मला आली म्हणजे मी कॉलेजला नाही गेली होती का त्या दिवशी, तर रुपेशच्या घरी गेली होती ना. जात असतो मी त्याच्या घरी. तर त्याच्या आईनं काय केलं, मला साडी, एक गाठी आणि कलर लावला थोडासा आणि देऊन दिलं हळद कुंकू लावून. हे घे म्हणे बाई गाठी साडी म्हणे. तर मग मग ते काही घरी आले नाही, तिथंच देऊन दिले. मग तरी त्याच्यासाठी मग आई बी बोले मला, तुला काय गरज होती म्हणे तिथं जायची म्हणे. त्याईनं म्हणे तिच्या तिथंच भागोभोगो केलं म्हणे, इकडे नाही या लागलं पाहिजे म्हणून असे म्हणे बिचारे. माय रुपाली, तू कायले जात असतो तिथं? आता लग्न जुळलं आहेच, किती दिवसावर लग्न, कायले जात त्याच्या घरी? हा, असं एकटं भेटणं चांगलं आहे काय आतापासून? मग लग्न झाल्यावर तर मग भेटणं आहे. अशी कामं नको करत जा. मग बोला नाही का शांता काकू तुले? चुकलं बिचारे माय, आता काय करू? आता चुकलं तर काही मी सुधरवू शकतो काय त्या गोष्टीले? आईले म्हटलं, आई तू काय एवढं टेन्शन घेतं म्हटलं. आता मी गेली होती म्हटलं, मी दिसली म्हटलं, माझ्या आईला सांगितलं मी कधी दिसली म्हटलं. माझ्या सासूले किंद्रेला म्हटलं मला हवा. तू सांग बिचारे, कॉलेजपासून माझ्या सासूचं घरच किती दूर आहे, तिथं त्यांना लागून कॉलेजले. मग त्याला दिसत नाही का मी आली ना गेली म्हणून? आता ते असाइनमेंट द्यायचं होतं म्हणून गेली मी, नाही तर कायला गेली असते तिथं. तर रुपेश नव्हता घरी, त्याची आईच होती. मग मला बोलावलं, ये ना बाई असं तसं. बाई खोली दाखवली बाई मला, हे खोली बाई असं आहे तसं सगळं दाखवून दिलं घरातलं. दिवसभर मी तिथंच होती, जेवली तिथं. रुपेश नाही होता घरी, आम्ही दोघी सासू सुनाच होतो. मग माझी सासू चांगली बोलते, पण माझ्यासोबत चांगली वागते बिचारे. आता आता म्हणजे लग्नच व्हायचं आहे अजून, तर चांगलीच वागणार आहे. दिले माहित आहे. आता जर कुठं मी हिच्यासोबत चांगली नाही वागली तर हे येणारच नाही लग्न करून माझ्या घरी, म्हणून ते चांगली वागते त्यासोबत. आता नाही व, चांगला स्वभाव वाईट स्वभाव पहिलेच ओळखायला येते माणसाचा. माझी सासू चांगलीच आहे, कारण की इथे आली ना ते एकदम प्रेमळ स्वभावानंच वागली म्हटलं. त्याच्या घरी गेले नाही सगळे, तिथे यायचा खूप आदर सत्कार केला म्हणते. मग तू सांग, कोण करते व एवढं? कोणी करत नाही. नाही तर मग राहते अशा हेकड सासवा राहते. माझी सासू तर हेकडच आहे बिचारे. रुपाली तुला काय सांगू, सासरा मस्त आहे माझ्या, पण सासू कधी जराशी आहे. पण आता मला वागून घ्या लागन, चालवून घ्या लागन बिचारे. इकडे माय पाहिली अशी, तिकडे सासू पाहिली तशी, नाही काय? आता कुठं ना कुठं मला ऍडजस्टमेंट करायला लागनच तिच्यासोबत. माझ्या सासूलाही आवडत नाही घराच्या बाहेर जाणं, इकडे जाणं तिकडे जाणं. पण आता काय करतो, करायला लागते बिचारे आपल्याला. हो हो बरोबर आहे, जाऊ दे, टेन्शन नको घेऊ तू. चल बाई, मला आता थोडंसं काम आहे ना. आता कोणतं काम आहे हो तुला? मी एवढ्या भेटायला आली एवढ्या दिवसाच्या नंतर. तू आता काम काढतं काय नवीन? आम्हाला बसल्याच आहे का दोघीच्या दोघी? चला ना, नाश्ता गिश्ता घ्या ना रुपाली. चल ना, चल व ये रश्मी, चल नाश्ता करू आपण आता. आता झाला दुपारचा टाइम नाश्ता करायचा. चल जरासं खाऊ, चहा घे जो. काकू आता बसली मी रुपाली जवळ, काय करू? घरी जाऊन काही अर्थ नाहीये. घरी गेली ना तर माझ्या घरी आत्ता वाद होते. मग आई बडबड बडबड करतच राहते. आणि वावरात काही जे चालली नाही, बाबांनी तिचं चालू होतं. त्याच्यात मी मागितले पैसे, तिची अजून दुखली, म्हणून ते अशी करते. पैसे कोणाला द्यायला नाही पाहत काकू ते. पैसे म्हटलं का काय माहिती तिच्या काय जीवावर येते. तर आता मी त्याला नाही मागू तर कोणाला मागू काकू पैसे, तुम्ही सांगा बरं. जाऊ दे, वरच मी असते, एखाद्याचा स्वभाव तसा. आता काय करतो, स्वभावाला औषध असते का माणसाच्या? हा बरं, तू एक काम कर, मी देतो तुला पैसे. मी देतो तुला 15,000 रुपये. तू एक काम कर, घेऊन घे. हा, सामान काय काय पाहिजे, काय काय नाही. आता पोरीसोरीची इच्छा असते बाई. हा, लग्न होय तर कसं असते, कोणाला वाटते हे घेतलं पाहिजे ते घेतलं पाहिजे. अन तुला काय काय सामान लागते घेऊन घे. लागन तर असं करजो, रुपालीला घेऊन जाजो. हिनं जेवढं सामान घेतलं तेवढं तुला घ्यायचं असेल तर घेऊन घ्यायचं. आई, मला टाइम आहे का आता जायला? तू सांग बरं. मला म्हटलं तर मेहंदीवालीच्या घराकडे जायला लागते अजून. माय मागं किती काम आहे. तुम्हालाच काय म्हणते कामी लावतं. बाई रुपाली, कसं आहे, आता एका दिवसाची गरज आहे मग तिची, काढून दे जो, चालली जाजो जराशी. आता तुला समजते म्हणून म्हणतो, नाही तर कायले म्हटलं असतं. जाजो जराशी तिच्यासोबत. आणि असं करजो माधुरीन, तू दोघी चालल्या जाजा, मी सांभाळून घेतो सगळं. आणि घेऊन देते तिला काय काय सामान घ्यायला लागते. तर कसं आहे, झालं त्यात तू मैत्रीण होई ना ती. मग जाशील नाही का तू? काय आता काकू नाही म्हटलं का नाही, मी तुला म्हणून राहिली एवढ्या वेळची, तर ऐकून नाही राहिली तू. मग चल आता माझ्यासोबत. बरं ठीक आहे ना, येऊन जाईन ना वहिनी, मी दोघी येईन. पण दोघी चला, मस्त मी तुम्हाला पाणीपुरी चारण. रुपाली तुले वहिनीले मस्त आपण फिरून येऊ, सगळं घेऊन घेऊ. हो, सगळं घेऊन घे, तुला काय काय घ्यायचं एका दिवसात घेऊन घे बापा, लिस्ट करून घे. कारण आता यायच्या जवळ वेळ नाही ना, बार बार इकडे तिकडे जासाठी, नाही काय? म्हणून म्हणतो, तुला काय लागते काय नाही सगळं घेऊन घे. आणि मग ऐकून काही प्रेझेंट घेऊन घे जो, मी तुला पैसे देतो जास्तीचे. हा, मग म्हणशील बापा शांता काकून काहीच नाही दिली. चाल, मी तुला पैसे देतो 15,000 रुपये. आणि घेऊन घ्यायचं तुला काय काय पाहिजे. आता नाही काकू, पैसे नाही पाहिजे की मला, पैसे दिसे नाही पाहिजे पैसे. अरे काकू, लय पैसे नाही बाबाजवळ. असं नाही का पैसे नाही आहे म्हणून, बाबा देते मला पैसे. हे माझ्या आईच्या आहे ना, कुरकुर चालू राहते. पैसे काही देत नाही अशातला भाग आहे काय? माझ्या भाऊ बी देते मला पैसे. आता तू आहे नाही गावात, मी म्हटलं आता घेऊन घ्या म्हटलं सामान एकाने एकाने, म्हणून मग लागतं लागतं आपल्याला घेता येते.
तसे काकू माझ्याजवळ लाडक्या बहिणीचे पैसे आहे ना, 25,000 रुपये आहे माझ्याजवळ. माझ्या अकाउंटमध्येच आहे. मला काही मागत गिंगत नाही कोणी पैसे घरात. आहे माझ्याजवळ पैसे गिसे, मी त्याच्यातच घेऊन घेतो सगळं. तुम्ही राहू द्या, पैसे नका देऊ मला. बरं ठीक आहे. नाही नाही तर मग म्हटलं पाहता गरज असेल तर घेऊन घे म्हटलं. असं व्हायते. नको सांगू तू आईले. तुला वाटत नाही तर काकू म्हणून बाका पैसेच घेतले. सांगून देईन गंगाले. मी नाही सांगत बापा, मी तिला कोणती गोष्ट नाही सांगत. माझ्या आईला सांगणे नाही पुरत कोणती गोष्ट. मी सामान असतं आणणार तुमच्याच घरी ठेवतो, नेतच नाही मी तिकडे. चला मग दोघी जणी आता. बरं आहे ठीक आहे ना आई. मला कनी याच्या काय म्हणते रुपये चाईनं गाठीची साडी दिली. गाठी आणि साडी दोन्ही दिलं म्हटलं. हो कालच तर सांगितलं त्या मुली दिल्ली म्हणून. आता डबल डबल सांगतं काय. आता दिल्ली तर दिल्ली. आता तू जिथं गेली तर त्यानं तिथं भागं करून टाकलं. नाही तर घरापर्यंत आले नसते काय ते आता. पण आता तिथं गेली बाई तू. जाऊ दे आता, जे झालं ते झालं. आता कायले फालतूच म्हणत बसा. सासरे घरापर्यंत आले असते हा, मग तेच बोल देते ना. मग तेच म्हणून अजून पाय न काही केलं नाही, असं नाही तसं नाही. पोरगी घरी ये बोलायला यायले की हे राहते काय, जिबीला हाड राहतात ते यायले. सासरच्या लोकांना बरोबर बोलतात. मग इकूनही बोलते तिकूनही बोलते. आई जाऊ दे ना, बोलू दे ना. तू काय टेन्शन घेते एवढं. मी पाहिन मग ते काय बोलते काय नाही तर. हो पाहिजे तू काय काय म्हणते काय नाही तर. आम्ही कुठं ऐकतो नाही तर त्याचं. हां त्याला बोलावं फक्त आम्हाला, मग सांगतो त्याला. रुपाली मी जातो घरी आता. काय पाय तुम्ही काय चालू आहे घरी तर आता. हो चल ना आता, नाश्ता करून घे ना. नाश्ता करून घे, चहा पिऊन घे आणि चल मग. नाही आता काहीच नाही करत मी. आता मी जातो घरी. बरं ठीक आहे. फक्त तू तयारीत राहायचो एक दिवस माझ्या सोबत चालासाठी. हो ना, हो राहील ना. तू काय टेन्शन घेतं. राही तुम्ही, मी न वहिनी दोघी येईन. आम्ही दोघी चाललो जाऊ आपण. मी काय म्हणतो रुपाली, आपण कधी एक गाडी भाड्यानं करून घेऊ जासाठी मार्केटात. दिवसभरासाठी पैसे मीच दिन भाडं लागन तर. दिवसभरासाठी करून घेऊ एक गाडी. कारण का आपल्याला सामान गिमान आणण्यासाठी कुठं येणं जाणं पुरते. दिवसभर आपलं फिरलंही मार्केटात तरी जाणं येणं होते. मग आम्ही तसंच तर केलं होतं. वहिनी आम्ही गेलो होतो तर तसंच केलं आम्ही. कारण का एवढं मोठं सामान कायच्यात आणत होतं. मग आपण धरलं टाकून दिलं गाडीत आपल्या. तसंच केलं. तूही तसंच कर मग आता. काय मी म्हटलं इले कसं म्हणावं म्हटलं बा आपण म्हटलं, म्हणून मी म्हटलं नाही बा. ठीक आहे ना, तसंच करू आपण. चल मग मी जातो आता घरी. शांता काकू जातो मी घरी आता. बरं ठीक आहे चालेल. असं आहे गंगाच्या पोरीचं, बिचारी पोरगी चांगली आहे पण मायाच अशी आहे आता. वांडाय तर काय करावं आता आपण. ठीक आहे मग चला आता पहा बाकीचं आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप द्यायला विसरत नका जाऊ. भेटू मग आपण आता उद्याच्या व्हिडिओत.